सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 9 ओवी क्रमांक 211। मग अनिकते अर्जुना साविया भूत जतना पंच प्राण मना पाढवूनी। अर्जुना, किती एक असेही आहेत जे सहजपणे आणि अतिशय तत्परतेने पंच प्राण व मन हे मार्गदर्शन बरोबर घेऊन चालतात। बाहेर यमनियमाची काठी लाविली, अंतु वज्रासनाची पोळी पन्नासिली, वरी प्राणायामाची मांडिली वाहती अंतरे। बाहेरून यमनियमाचे कुंपण लावून आतमध्ये मूळ बंधनाचा कोट तयार करतात आणि त्यावरी रेचक पूरक कुंभक या प्राणायाम रूपी सतत सुरू असणाऱ्या तोफा ठेवतात। तेथे उल्हाट शक्तीचे नि उजीवडे, मन पवनाचे नि सुरवाडे, 17 पाणी आडे बल याविले। त्यावेळी कुंडलिनी शक्ती ऊर्ध्वमुख आहे आणि तिच्या प्रकाशाने तसेच मन प्राण त्यांच्या बळाने चंद्रामृताच्या 17व्या केलेचे तळे ते आपल्या स्वाधीन करून घेतात। तेव्हा प्रत्याहारे ख्याती केली, विकाराची संपिली बाहेरिली, इंद्रिये बांधून आणली हृदयांतू। तेव्हा प्रत्याहाराने फार मोठा पराक्रम केला, त्याने काम क्रोधाची विकारांना नाहीसे करून टाकले आणि इंद्रियांना बांधून हृदयात आणले। तव धारणा वारू दाटीनले, महाभूतांचे कवटले, मग चतुरंग सैन्य निवटले संकल्पाचे। इतक्या धारणारूपी घोडेस्वारांनी हल्ला करून शरीरातील पंचमहाभूतांना एकत्र केले। नंतर त्यांनी संकल्पाचे मन, बुद्धी, चित्त व अहंकार हे सैन्य नाहीसे केले। तयावरी जेत हे जेता, म्हणून ध्यानाचे निशान वाजत, दिशे तन्मया ते झळकत एक क्षत्र। त्यानंतर जिंकले रे जिंकले असे म्हणून ध्यानाचा नगारा जोराने वाजवला आणि मग स्वरूप ऐक्याची एक क्षत्र तळपू लागले। पाठी समाधी श्रियेचा शेखा, आत्मानुभव राजसुखा, पठाभिपेशे शिरेखा समरसे झाला। नंतर समाधी रूप लक्ष्मींचे जे आत्मानुभव रूपी संपूर्ण राजसुख त्या समरथ सत्तेचे त्या पठाभिषेक